तर कृषी तंत्रज्ञानासाठी नेमका एआयचा कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो याबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिलेली आहे। एक महत्त्वाची घडामोड जळगावमधल्या जावळे हॉस्पिटलमध्ये महागडं इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबांकडून केला जातोय। जावळे हॉस्पिटलमध्ये सेरेब्रल पाल्सी या आजारावर 2 बालकांवर उपचार सुरू होते आणि ब्युटॉक्स नावाचं इंजेक्शन दिल्यानंतर या 2 बालकांचा मृत्यू झालाय। हलगर्जीपणा निष्पन्न झाल्यास कारवाईला सामोरं जाणार असं जावळे हॉस्पिटलकडून सांगितलं जातंय। आम्ही आमचं बाळ 18 तारखेला आणलं होतं जावळे हॉस्पिटलला। त्याची ट्रीटमेंट चालली होती, 7-8 महिने झाली ट्रीटमेंट चालली होती। तर ते ट्रीटमेंट जरी त्यानं म्हणले की आपल्याला आता याला इंजेक्शन मारावं लागेल 8 महिन्यानंतर। तर आम्ही विचारलं किती खर्च येईल, तर म्हणजे 80,000 रुपये खर्च येईल। तर आम्ही 18 तारखेला आमच्या बाळाला आणले होते। तर त्याच्यानंतर त्यानं 5:30 वाजता बाळाला ऑपरेशनसाठी नेला आणि काय इंजेक्शन मारलं, काय प्लास्टर केलं आणि कॅन्सर इंजेक्शन मारलं त्यानं। तर बाळ म्हणे की 3 तासानंतर होसा म्हणेन। तर 3 तास होऊन गेले, 4 तास झाले, 2-3 दिवस होऊन गेले, बरं बाळ होश म्हणे की आला नाही। आणि दाबी हॉस्पिटलने आम्ही संध्याकाळी कालती 6 वाजता संध्याकाळी मृत्यू घोषित करून दिला बाळाला। इंजेक्शन सेरेब्रल पाल्सीमध्ये मसल टाईटनेस जो असतो ते मसल टाईटनेस कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं। पहिल्यांदा आम्ही औषध वगैरे देतो, फिजिओथेरपी देतो, फिजिओथेरपी घ्यावीच लागते त्यांना। पण असं एक पॉईंट येतो की त्यामध्ये बालकाला वय झालेलं असतं, 3 वर्ष 2.5 वर्ष चालताच येत नाही। मग त्यावेळेस स्नायूला ढिल्ला करण्यासाठी ते बोटॉक्स देण्यात येतं। इंजेक्शन देण्यासाठी प्रत्येकच प्रोसिजरमध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या सूचना द्यावीच लागते, कारण कोणीही पेशंट असलं तरी धोका मृत्यू होऊच शकतो। म्हणजे भूलमध्ये कुठल्याही पेशंटचं काहीच सांगता येत नाही, त्यामुळे तसं द्यावीच लागते त्यांना।